जो भोगी मनुष्य त्याला भय कशाच आहे? रोगाचं भय आहे. लय अवघड. पण जेवढा माणूस श्रीमंत तेवढा रोगी. आज जर तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी गेले ना, ईशीच्या घरामध्ये लोक राहतात महाराज, पण त्यांना नुसतं एक जणाच्या घरी आम्ही जेवायला गेलो. साखर कारखान्याचा चेअरमन होता. तो काय होता? साखर कारखान्याचा चेअरमन. माझ्या ताटात 15 पदार्थ आणि त्याच्या ताटात एकच पदार्थ, पातळ पेय. काय होतं? आणि तो कोण होता? साखर कारखान्याचा चेअरमन होता. माझ्या ताटात 15 पदार्थ आणि त्याच्या ताटात फक्त एकच पदार्थ. मी त्याच्या ताटाकडे बघायचो, माझ्या ताटाकडे बघायचो. मी म्हणलं असं का हो? ती म्हणलं डॉक्टरांनी सांगितलं हेच खावं लागेल आणि हे जर नाही खाल्लं तर तुम्ही मरचाल. काय म्हणलं डॉक्टर? हे जर नाही खाल्लं तर तुम्ही मरता. मी म्हणलं काय अडचण आहे? तुम्ही भातावरचं पेय का पिताय? मी म्हणलं कोणता रोग आहे? ती म्हणलं रोग नाही, रोग आहेत म्हणलं रोग. पण या रोगाचा मुकादम कोण आहे? तो म्हणला शुगर. हा, खाल्ल्यानंतर वाढते यात काय नवले. हा, नुसती साखरेचा ट्रक शेजारने जरी गेला तरी 550 शुगर होती म्हणला. अवघड परिस्थिती आहे.